Good morning, students. In your semester second, we finished the prose unit from your syllabus. From today's lecture onwards, we are going to start the unit prose, which consists three proses written by different writers. The very first prose from your syllabus of the semester second, entitled as In Sahyadri Hills, A Lesson in Humility, written by Sudha Murthy. Before going to start the prose or the text of this prose, first we will go through the short biography of the writer given in your syllabus book. Then we will go to about the story. विद्यार्थी मित्र हो, आपण तुमच्या सेमिस्टर सेकंडचा जो काही अभ्यासक्रम आहे त्यामध्ये 4 वेगवेगळे युनिट आहेत, जसे की प्रोज म्हणजे गद्य, पोएट्री पद्य, ग्रामर म्हणजे व्याकरण, आणि त्या ठिकाणी कम्युनिकेशन स्किल्स असा एक त्या ठिकाणी किंवा संवाद कौशल्य त्याला आपण मराठीत म्हणतो. असे 4 युनिट तुमच्या अभ्यासक्रमामध्ये सेमिस्टर सेकंडला FY BAच्या कंपल्सरी इंग्लिशमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने त्या ठिकाणी ठेवलेले आहेत. त्यामधला जो काही सेकंड नंबरचा युनिट आहे पोएट्री किंवा पद्य, तो त्या ठिकाणी आपण अभ्यासलेला आहे सविस्तर. त्यामध्ये 3 कविता आहेत, त्या आपण अभ्यासलेल्या आहेत. आजच्या लेक्चरपासून या ठिकाणी आपण तुमच्या नवीन घटक अभ्यासक्रमामध्ये जो आहे प्रोज नावाचा, ज्यामध्ये 3 गद्य पाठ त्या ठिकाणी तुमच्या अभ्यासक्रमाला विद्यापीठाने ठेवलेले आहेत. त्यातला सर्वात पहिला जो पाठ आहे किंवा गद्य आहे, प्रोज आहे, तो आहे इन सह्याद्री हिल्स, अ लेसन इन ह्युमिलिटी. हा आजच्या लेक्चरमध्ये आपण अभ्यासणार आहोत. यामध्ये सर्वप्रथम या गद्याच्या लेखिका सुधा मूर्ती यांचा थोडक्यात जीवन परिचय जो की तुमच्या अभ्यासक्रमाच्या पुस्तकात दिलेला आहे तो थोडक्यात पाहणार आहोत. आणि त्यानंतर अबाउट द स्टोरी म्हणजे ही कथा नेमकी हा गद्य कशावर आधारित आहे तो या ठिकाणी थोडक्यात आपण या ब्रीफमध्ये या ठिकाणी पाहणार आहोत. आणि नंतर उद्याच्या लेक्चरमध्ये आपण त्या ठिकाणी तुमचा जो काही गद्य आहे किंवा पाठ आहे त्याला सुरुवात करणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी सर्वप्रथम लेखिकेचा जीवन परिचय थोडक्यात आणि ही जी कथा आहे या ठिकाणी ती कथा कशाविषयी आहे थोडक्यात या ठिकाणी आपण याचा एक काय करणार आहोत, अभ्यास करणार आहोत. सुधा मूर्ती, born in 1950, social work inspires many of her writings. सुधा मूर्ती या लेखिकेचा जन्म 1950 मध्ये त्या ठिकाणी झालेला आहे. आजतागायत त्या जिवंत आहेत आणि त्या जगप्रसिद्ध असे जे काही इंडस्ट्रियलिस्ट किंवा उद्योगपती आहेत, नारायण मूर्ती यांच्या त्या मिसेस किंवा अर्धांगिनी आहेत. तुमच्या अधिकच्या माहितीसाठी मी जनरल नॉलेजसाठी सांगतो. ह्या सुधा मूर्ती कोण आहेत, तर जी काही नारायण मूर्ती नावाचे उद्योगपती आहेत भारतातले किंवा जगातल्या टॉपच्या उद्योगपतीमध्ये ज्यांचं नाव घेतलं जातं, त्यांच्या त्या अर्धांगिनी किंवा पत्नी आहेत. त्यांचा जन्म 1950 मध्ये झालेला आहे आणि त्यांचे जे काही सामाजिक कार्य आहे त्या सामाजिक कार्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी काम करतात. त्या उद्योगपती आहेत त्यांचे मिस्टर, आणि सामाजिक कार्याबरोबर त्यांना त्या ठिकाणी लेखिका म्हणून त्यांनी त्या ठिकाणी ख्याती प्राप्त केलेली आपली पाहावयास मिळते. आणि त्यांचं जे काही सामाजिक कार्य आहे हे त्यांना त्यांच्या लिखाणाला प्रेरित करणारी बाजू आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. ऑल्दो अ कम्प्युटर सायंटिस्ट अँड इंजिनियर बाय प्रोफेशन, शी इज keenly involved in initiatives such as setting up orphanages, computer labs and libraries in rural areas of Karnataka. पेशानं संगणक
शास्त्रज्ञ असल्याच्या कारणानं आणि इंजिनियर असल्याच्या कारणानं त्यांचा जो काही ओढा होता हा त्या ठिकाणी जे काही गरीब लोक आहेत, आदिवासी लोक आहेत, निर्वासित लोक आहेत, ज्यांना छत्र नाही, ज्यांना कोणीही नाही, जे निराधार आहेत, अनाथ आहेत, अशा लोकांच्या करता त्यांनी त्या ठिकाणी एक उपक्रम हातात घेतलेला आहे किंवा त्या कार्यामध्ये त्यांनी स्वतः त्या ठिकाणी झोकून घेतलेलं आहे. ते कार्य म्हणजे ऑर्फनेजेस. ऑर्फनेजेस म्हणजे अनाथालयाची निर्मिती करणे. त्याचबरोबर कम्प्युटर लॅब्स असतील, संगणकच्या लॅब्स असतील, ह्या त्या ठिकाणी उघडणे असतील, त्यांची निर्मिती करणे असतील किंवा त्या स्थापन करणे असतील. त्याचबरोबर लायब्ररीज, जे काही गरीब लोक आहेत, गरीब विद्यार्थी आहेत, त्यांना पुस्तकं वाचता यावीत या कारणानं त्यांनी त्या ठिकाणी कर्नाटकाच्या ग्रामीण भागामध्ये या कम्प्युटर लॅब्स असतील, लायब्ररी असेल किंवा ऑर्फनेजेस असतील, यांची निर्मिती त्या ठिकाणी केलेली आपल्याला पाहावयास मिळते. सी इज ऑल्सो पार्ट ऑफ द पब्लिक हेल्थ केअर प्रोग्राम्स लॉन्च्ड अंडर द एगीज ऑफ गेट्स फाउंडेशन. आणि ती जे काही एक उपक्रम गेट्स फाउंडेशननं हातात घेतला होता तो म्हणजे पब्लिक हेल्थ केअर प्रोग्राम, त्याच्यासोबत त्या ठिकाणी काय आहे, त्या एक हिस्सा किंवा भाग आहे असं आपल्या या ठिकाणी यावरून समजतं. मूर्ती इज अ पायोनियर ऑफ कम्प्युटर एज्युकेशन इन स्कूल्स इन कर्नाटका. आणि कर्नाटक राज्यामधील ज्या काही शाळा आहेत त्या शाळांमध्ये कम्प्युटर, प्रत्येक शाळेमध्ये कम्प्युटर पोहोचवण्याचं काम खऱ्या अर्थानं जर कोणी केलं असेल तर त्याचं श्रेय या सुधा मूर्तीला या ठिकाणी जातं. सी हॅज ऑल्सो ॲक्टेड इन मराठी अँड कन्नडा फिल्म्स. एवढंच नाही, त्यांचं व्यक्तिमत्व हे बहुआयामी होतं. शी वॉज अ वर्सटाईल वुमन. शी वॉज द वाईफ ऑफ इंडस्ट्रियलिस्ट. शी वॉज कम्प्युटर सायंटिस्ट. शी वॉज सोशल ॲक्टिव्हिस्ट अँड शी हॅज ऑल्सो लिटररी आर्टिस्ट अँड शी हॅज ऑल्सो ॲक्टेड इन द मराठी अँड कन्नडा फिल्म्स. म्हणजे बहुआयामी असं व्यक्तिमत्व हे सुधा मूर्तीचं असलेले आपले पाहावयास मिळतं. त्या एक उद्योगपती होत्या, एक कम्प्युटर सायंटिस्ट होत्या प्रोफेशननं, त्याचबरोबर साहित्यिक होत्या, त्याचबरोबर समाजसेविका होत्या, त्याचबरोबर त्या अभिनय क्षेत्रातसुद्धा त्यांनी त्या ठिकाणी आपले काम केलेलं पाहावयास मिळतं. त्यांनी मराठी आणि कन्नडा फिल्ममध्ये त्या ठिकाणी काम आपली केलेलं पाहावयास मिळतं. असं बहुआयामी असं व्यक्तिमत्व सुधा मूर्तीचं असल्याचं यावरून आपल्याला समजतं. हर वेल नोन वर्क्स इन्क्लूड हाऊ आय टॉट माय ग्रँडमदर टू रीड अँड अदर स्टोरीज पब्लिश्ड इन 2004. आता या ठिकाणी थोडक्यात त्यांच्या काही साहित्यिक कलाकृती आहेत, त्यांनी जी काही पुस्तकं लिहिली त्याची यादी या ठिकाणी थोडक्यात दिली आहे. ते या ठिकाणी बघा. हाऊ आय टॉट माय ग्रँडमदर टू रीड अँड अदर स्टोरीज पब्लिश्ड इन 2004. द ओल्ड मॅन अँड हिज गॉड डिस्कवरिंग द स्पिरिट ऑफ इंडिया published in 2006. The Magic Drum and Other Favorite Stories published in 2006. The Bird with Golden Wings Stories of Wit and Magic published in 2009. The Day I Stopped Drinking Milk Life Stories from Here and There published in 2012. And Grandma's Bag of Stories published in 2012. These are some of the literary works of सुधा मूर्ती. हे काही त्यांच्या जे काही साहित्य कलाकृती आहेत किंवा जे काही पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत आणि पब्लिश केलेली आहेत त्याच्या पुस्तकांची नावे आणि ह्या पब्लिश झालेल्या तारखा या ठिकाणी या ज्या अभ्यासक्रमाच्या पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत. दिस इज अबाउट द शॉर्ट बायोग्राफिकल स्केच ऑफ द ऑथर ऑर द रायटर सुधा मूर्ती. नाउ वी विल मूव टू द नेक्स्ट सेगमेंट गिवन इन युअर सिलेबस बुक अँड दॅट इज अबाउट द स्टोरी. आता जो काही पुढचा भाग आहे या धड्यामधला किंवा पुढचा जो काही टप्पा आहे तो आहे अबाउट द स्टोरी. आता थोडक्यात ही कथा किंवा हा जो धडा आहे, हा गद्य आहे, कशावर आधारित आहे याचा या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा आहे थोडक्यामध्ये. बघा. द प्रेझेंट पीस इन सह्याद्री हिल्स अ लेसन इन ह्युमिलिटी हॅज बीन टेकन फ्रॉम द कलेक्शन वाईज अँड अदरवाईज अ सॅल्यूट टू लाईफ पब्लिश्ड इन 2002. प्रस्तुत गद्य हा एक
छोटासा तुकडा किंवा उतारा हा आहे, ज्याचं नाव आहे इन सह्याद्री हिल्स अ लेसन इन ह्युमिलिटी. हा प्रस्तुत तुमच्या अभ्यासक्रमाला ठेवलेला विद्यापीठानं जो काही प्रस्तुत गद्य आहे, पाठ आहे, हा छोटासा उतारा आहे, जो की याच लेखिकेच्या जे मोठं पुस्तक आहे त्याचं नाव आहे वाईज अँड अदरवाईज अ सॅल्यूट टू लाईफ, जे की 2002मध्ये पब्लिश झालेलं आहे. त्यामधून घेतलेला हा छोटासा उतारा म्हणजे तुमचा हा धडा आहे, ज्याचं नाव आहे इन सह्याद्री हिल्स अ लेसन इन ह्युमिलिटी. इट इज अ टचिंग अकाउंट ऑफ मूर्तीज इंटरॅक्शन विथ द ट्रायबल पीपल लिव्हिंग इन द डेन्स फॉरेस्ट ऑफ कर्नाटका. मग हे कशावर आधारित आहे किंवा ह्याचा विषय काय आहे किंवा आशय काय आहे, असा साहजिकच या ठिकाणी आपल्याला प्रश्न पडतो. तर हे एक मर्मभेदी असं एक उतारा आहे, जो की सुधा मूर्तीचं जे काही संवाद आहे, कुठल्या कर्नाटक राज्यामधल्या जंगलामध्ये राहणाऱ्या आदिवासी लोकांसोबत सुधा मूर्तीनं जो काही संवाद केलेला आहे, त्यांना जाऊन भेटलेला आहे आणि जो एक्सपिरियन्स त्यांना आलेला आहे, तो एक्सपिरियन्स त्यांनी या धड्याच्या माध्यमातून काय केलेलं आहे, शब्दरूप त्यांना देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. The story records the changes in the vision of the tribal folk who are all set to join the computer revolution, which has not only helped India to grow in tandem with the changing times but has also enhanced the employability of our youth. आणि ही जी काही इंटरॅक्शन्स आहेत त्या कर्नाटक राज्यामधील जंगली प्रदेशामध्ये राहणाऱ्या आदिवासी लोकांसोबत जे काही त्यांनी संवाद केलेला आहे आणि ह्या संवादामधून जे काही गरीब लोक आहेत, आदिवासी लोक आहेत, ते कम्प्युटर रिव्होल्यूशन आणण्यामध्ये किंवा लोकांच्या संगणकाकडे कसा ओढ किंवा कल कसे वाढला किंवा ते कसे कम्प्युटर शिक्षणाकडे आकर्षित झाले यावर भाष्य करणारा हा धडा आहे असं या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. एवढंच नाही तर या कम्प्युटरकडं शिकल्याच्या नंतर त्यांना त्या ठिकाणी जे काही रोजगार निर्मिती तरुणांमध्ये कशी झाली किंवा रोजगार कम्प्युटरच्या शिक्षणामुळं तरुणांना रोजगार कसा मिळू लागला यावरही या ठिकाणी आपल्याला भाष्य करणारा हा प्रस्तुत गद्य आहे असं या ठिकाणी समजतं. द कन्क्लुजन ऑफ द पीस इज अ लेसन ऑन ह्युमन नेचर. आणि थोडक्यात जर या ठिकाणी या धड्याचा सार काढायचा झाला तर हा धडा या ठिकाणी मानवी स्वभावाचं दर्शन घडवणारा या ठिकाणी प्रस्तुत गद्य आहे असं या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. दिस इज अबाउट द स्टोरी ऑफ द इन सह्याद्री हिल्स अ लेसन इन ह्युमिलिटी रिटन बाय सुधा मूर्ती. I think for today's lecture it's enough. In our next lecture we will go through the text of this prose. Thank you once again for being with me. Thank you.